मुंबईतील कबूतरखान्यांवरील बंदीवरून जैन धर्मीय आक्रमक झाला असतानाच आता सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी महत्त्वाचा निर्णय दिलाय। त्याचवेळी जैन समाजाच्या मुनींनी थेट शस्त्र हाती घेण्याचा दिलेल्या इशाऱ्याचे सलग दुसऱ्या दिवशी पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं। पाहूयात। कबूतरखान्यांवर आता सुप्रीम बंदी। सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकार। मुंबईतले कबूतरखाने बंदच राहणार। जैन मुनींच्या प्रक्षोभक विधानाचा वाद। मुंबईमध्ये सर्वसामान्यांच्या आरोग्याचा धोका विचारात घेऊन उच्च न्यायालयानं कबूतरखाने बंद करण्याचे आदेश दिले। या आदेशानंतर जैन धर्मीय आक्रमक झालेले असताना सुप्रीम कोर्टानं सुद्धा ही बंदी कायम ठेवली आहे। या बंदीविरोधात दाखल याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टानं हस्तक्षेपास नकार दिला। बंदी उठवायची असेल तर हायकोर्टात जाऊन आदेशात दुरुस्ती मागू शकता असं म्हणत सुप्रीम कोर्टानंही मुंबईतले कबूतरखाने बंदच राहतील यावर शिक्कामोर्तब केलं। जे कोर्टाचे आदेश असतील त्याचं पालन आम्ही करू आणि आम्ही असाही प्रयत्न करू की आता काही लोकांच्या भावना याच्यात जुळलेल्या आहेत, तर मुंबईमधला जो निर्मनुष्य एरिया आहे, संजय गांधी नॅशनल पार्क असेल किंवा अशा भागामध्ये कुठे जर अशा प्रकारे फिडिंगची व्यवस्था ही फॉरेस्टच्या नियमामध्ये बसून करता येत असेल तर त्याचा देखील विचार हा आपल्याला करता येईल। खरं तर जैन धर्मियांकडनं सुरुवातीपासूनच या निर्णयाला विरोध होतोय। गेल्याच आठवड्यात दादरच्या कबूतरखाना परिसरात जैन धर्मियांनी आक्रमक आंदोलन छेडलं, ज्यात हातात चाकू सुऱ्या घेऊन कबूतरखान्यावरचं आच्छादन फाडण्यात आलं। हे कमी म्हणून की काय, आता शांतिप्रिय मानल्या जाणाऱ्या जैन धर्माच्या मुनींनी सुद्धा हाती शस्त्र घेण्याचा इशारा देत कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली। आता हा जो निर्णय आहे कोर्टामध्ये चालू आहे। मी पूर्व 3 तारखेला निर्णय घेतला होता, जर बीएमसी आणि राज्य सरकारने कोर्टने जर निर्णय नाही दिला तर आम्ही इथं अनशन करूया। मी नाही, पुरा सकल जैन समाज। परंतु मी आदेश, कोर्टाचा आदेश आणि पोलीस प्रशासनाचा धन्यवाद देतो की त्यांनी देवेंद्र फडणवीसजी, मंगलप्रभात लोढाजी त्यांनी जो भी आपले जे जैन समाजाने निर्णय दिला आहे की भाई लोकांना दाना टाकणं चालू झालेला आहे। काय झालंय, आमची इच्छा ही आहे की जितने कबूतर 900 जास्त वर्ष कबूतर मेले आता दुबारा मेले नाही पाहिजे। जैन मुनी निलेश चंद्र विजय यांच्या या विधानावरनं वाद उफाळलाय। मला वाटतं हे कोर्टाच्या अधीन सगळं आहे, त्यामुळे असं जर कोणी बोललं असेल तर हा कोर्टाचा अवमान आहे, त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा हा अपमान आहे। दुसरं, सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी जे आवाहन केलं होतं त्याला हरताळ फासण्याचा एक प्रकार हे आहे। आणि त्यांचे जे पालकमंत्री आहेत मुंबईचे, सन्मान्य मंगलप्रभात लोढासाहेब, त्यांनी आता ह्यामध्ये इंटरव्ह्यू करावं की आता कुठल्या टोकापर्यंत तुम्हाला हे सगळे विषय न्यायचे आहेत। परंतु मला वाटतं इथे सुप्रीम कोर्ट, आपल्या हायकोर्ट नावाची एक संस्था आहे, त्यांनी त्यांना मार्गदर्शक तत्व दिलेली आहेत, त्यावर त्यांनी भाष्य करावं। या ठिकाणी सत्ताधारी जे आहेत हे गोंधळ निर्माण करतात आहे। आता सत्ताधाऱ्यांजवळ कुठेतरी आता दंगा करो पथक हे त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टी हा कुठेतरी कबूतर जिहाद या ठिकाणी आणून आता हिंसा जी आहे की आम्ही कायद्याला मानणार नाही आणि आम्ही प्रसंगी हिंसाचार करू इथपर्यंत आता कबुतरांचे जीव वाचण्यापर्यंत जर भाषा केली असेल तर यामध्ये दंगली घडून आणण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी याचा संबंध थेट अर्बन नक्षलवादाशी जोडण्याची खेळी केली। आम्ही आंदोलन केलं तर आम्ही नक्षलवादी, मग हा कोणता नक्षलवाद आहे असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला। मुनींचं काम काय असतं, संतांचं काम काय असतं, समाजाला एका दिशा देणं। हे संतात दिशाहीन झालेत। ही भाषा आहे संताची, ही त्यांच्या मुनीची भाषा आहे। आम्ही हातात शस्त्र घेऊ, घ्या तर खरं, हे काय भाषा आहे बरं? कबूतर कोणी तुमच्या नावावर केली? पशु पक्षी सगळे आहेत, सगळ्या जीवांना वाचवायचंय, सगळ्या जीवांना दाना पाणी मिळालं पाहिजे। पण काही मग वाघ का ना शहरात सोडत? तुम्ही सगळ्यांचं ठरवताय कोण कुठे राहणार, कोण काय खाणार, कोण किती श्वास घेणार, हे जैन मुनी नाही ठरवणार। तुम्ही नक्की जैन समाजाला आम्ही मानतो,
पण याचा अर्थ अशा भाषा असता कामा नये. हा कुठला नक्षलवाद? हा कुठला नक्षलवाद की आम्ही हातात शस्त्र घेऊ? हा नक्षलवाद नाही. तुम्ही आम्हाला सांगत होता शहरी नक्षलवाद, मग आता जैन मुनींच्या बोलण्यावर हा कुठला नक्षलवाद? जैन मुनींचं प्रक्षोभक विधान आणि जैन धर्मियांकडनं कबुतरांना दाणा पाणी देण्याचे प्रकार सुरू असताना सत्ताधारी भाजपची मात्र कोंडी झाल्याचं दिसतंय. राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढांनी तर या प्रकरणी बोलणं टाळलं, तर दुसरीकडे गिरीश महाजनांनीही आंदोलक जैन धर्मियांना कबूतर प्रेमी म्हणत त्यांच्याकडनं होणाऱ्या कायदेभंगाकडे दुर्लक्षच केलं. मी जे काय बोलायचे असेल 2 वेळा बोलला, आता मी यावर बोलणार नाही. तुम्ही जैन समाजाची भेट घेणार आहात का? त्यांच्यासोबत काही चर्चा करणार आहात का? मी सांगितलं, मी ज्यावेळेस बोलायचे असेल, जे काय माझा रोल करायचं मी करत आहे, मी या विषयावर आता बोलणार नाही. संदर्भामध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेने त्या ठिकाणी केलेली आहे. पण तरी काही कबूतरप्रेमी जे आहेत, पक्षीप्रेमी जे आहेत, त्यांचं म्हणणं होतं की नाही आम्ही त्याला किशोर परवा खूप मोठा गोंधळ झालेला. मी बघितला उत्तराखंडातून त्या ठिकाणी बघितलेला आहे. पण तरी दुसऱ्या दिवशी परवा पुन्हा सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर बॅन केलेलं आहे. मला वाटतं सरकार या बाबतीमध्ये तसं काही आमचं काही आग्रह इतका नाही आहे, पण त्यांची व्यवस्था दुसरीकडे करावी या बाबतीमध्ये सरकार प्रयत्न करत आहे. आधी हायकोर्ट आणि आता सुप्रीम कोर्टानंही कबूतरखान्यांवरची बंदी कायम ठेवली आहे. भूतदया आणि पुण्य मिळवण्याच्या नावाखाली सर्वसामान्यांच्या आरोग्याला बाधा पोहोचवणं योग्य नाही. त्यामुळे आता तरी धर्माच्या आडून सुरू असलेली ही कायद्याची पायमल्ली थांबेल अशी अपेक्षा आहे. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईतील कबुतरांना खाद्य टाकल्याप्रकरणी महापालिकेकडून कारवाईचा बडगा. आतापर्यंत 3 गुन्हे दाखल, मात्र दादरमधील आंदोलन प्रकरणी अद्याप एकही गुन्हा नाही. 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचा केडीएमसीचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात. केडीएमसी समोर मटणाचं दुकान टाकणार, खाटीक समाजाचा इशारा. माझी कॉफी मी ओरिजिनल आहे, त्यामुळे माझी कॉफी करणं हे उबाटाच्या बापाला जमणार नाही. शिवसेना उबाठाच्या आंदोलनावर टीका करताना संजय गायकवाड यांची जीभ घसरली. जळगावच्या जामनेरमध्ये एका कॅफेत तरुणाला बेदम मारहाण, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट. भिवंडीत भाजप युवा मोर्चा उपाध्यक्षासह आणखी एकाची हत्या. 4 ते 5 जणांनी कार्यालयात शिरून केली हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. मुंबईत गणेशोत्सवात डीजे वाजवण्यास बंदी. गणेशोत्सवात डीजे वाजवल्यास आणि न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधित मंडळावर पोलिसांकडून कायदेशीर कारवाई केली जाणार. मुंबईतील राहतं घर वाचवण्यासाठी कवी सौमित्र उर्फ किशोर कदमांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र. बिल्डर आणि पीएमसीच्या संगनमतानं फसवणूक झाल्याचा आरोप. आणि कुंडेश्वर दर्शनाला जाताना महिला भाविकांचा टेम्पो दरीत कोसळून भीषण अपघात. अपघातात 10 महिलांचा मृत्यू, 19 जखमी. महिलांचा अपघातापूर्वीचा व्हिडिओ आला समोर.